रेणापूर येथील मुळेकर व भगत पीडित कुटुंबियांना इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने प्रत्येकी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत। नांदेड जिल्ह्यासह भोकर तालुक्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे भोकर तालुक्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यातच भोकर तालुक्यातील रेणापूर येथील दुर्दैवी घटना म्हणजे दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी रेणापूर गावालगत असलेल्या नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। त्यातच रेणापूर येथील रहिवासी 2 मयत युवक हे शेतीकडे जात असताना अचानकपणे पाय घसरून नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे दोन्हीही मयत युवक श्रीनिवास भरत मुळेकर व यश संदीप भगत यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती गावकऱ्यांनी भोकर विधानसभेचे दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी सामाजिक जाणीवेतून रेणापूर येथील पीडित कुटुंब श्रीनिवास भरत मुळेकर व यश संदीप भगत यांच्या घरी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी जाऊन सांत्वन भेट घेत मुळेकर व भगत कुटुंबियांना प्रत्येकी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली। या घटनेमुळे रेणापूर गावासह भोकर तालुक्यात शोककळा पसरली आहे। इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी रेणापूर येथील पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दामिनी ढगे यांचे आभार मानण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले गोपीराज पाटील पवार, गोविंदराव पाटील ढगे चितगिरीकर, बालाजी पाटील नागेलीकर, परशु पाटील डाऊरकर, माधव सूर्यवंशी बोरगावकर, अविनाश पाटील बोरगावकर, श्रीनिवास माधववाड डोंगरगावकर, सुरेशराव माने रेणापूरकर, माजी चेअरमन ढगे पाटील रेणापूरकर, किशोर पिल्लेवाड बारडकर यांच्यासह रेणापूर येथील गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती। मी मिलिंद गायकवाड रेणापूर येथील रहिवासी आहे। दिनांक 3/9/2024 रोजी दुपारी आमच्या गावातील 4-5 तरुण शेताकडे जात असताना रेणापूर पासून बाजूलाच असलेल्या सुधा नदीवर एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्यावरून ते शेताकडे जात होते। त्यावेळी त्या एका तरुणाचा पाय निसटून ते बंधाऱ्यात पडल्यानंतर दुसरा त्याला काढायला जात होता यश, आणि ते दोघं तिथं भोवरा असल्यामुळे त्याच्यातच अडकले। त्यांच्या सोबतच्या तरुणाने त्यांचे पॅन्ट कपडे वगैरे काढून एकाला एक बांधून त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही त्यांना त्यांच्या हाताला लागले नाही। मग शेवटी ते वाहून गेले म्हणून इकडे येऊन रडत गर्दा करत गावात आले आणि गावातील आम्ही सर्व लोक नदीच्या काठाला गेलो आणि इथून कोळगावला फोन केला सरपंचाला, तुम्ही नदीवर जा, आमचे तरुण वाहून गेलेत म्हणून। अशी घटना घडल्यानंतर पूर्ण भोकर तालुक्यामध्ये ही घटना लवकरच पसरली आणि 2 तरुण वाहून गेले, कोण गेले काही पता लागत नव्हता। पहिल्यांदा मग हे मुलं येऊन सांगितले की यश आणि श्रीनिवास मुळेकर हे दोघं वाहून गेलेले आहेत। 3 दिवस प्रशासन, कोळगाव खुर्द येथील भोई टीम, रेणापूर येथील सर्व ग्रामस्थ, गावातील सर्व तरुण यांनी 3 दिवस शोध मोहीम चालू केली। दुसऱ्या दिवशी श्रीनिवास मुळेकर हा येथून 3 किलोमीटर अंतरावर कोळगाव बुजुर्ग येथे सापडला, परंतु यश भगतचा पता लागत नव्हता। तशीच आमची मोहीम आम्ही चालू ठेवलो आणि श्रीनिवासला PM साठी भोकरला पाठवून दिलं। ती मोहीम आम्ही कोळगाव खुर्द गारगोटवाडी पर्यंत चालू ठेवली, परंतु यशचा पहिल्या दिवशी पत्ताच लागला नाही। परंतु काल 5 सप्टेंबर रोजी आम्ही पुन्हा सकाळी गावातील सर्व तरुण, गावातील सर्व नागरिक यांनी शोध मोहीम चालू केली। नदीमध्ये सारखं वरून पाऊस चालू होता, धोधार पाऊस चालू होता, पुराचं प्रमाण वाढलं होतं, परंतु आम्ही त्याची दमा न करता गावातील 10 तरुण नदी पात्रात उतरले आणि गावातील इतर लोक नदीच्या कडेने इकडून तिकडून बघत होते आणि कोळगावची भोई टीम पण होती। आम्ही मग येथून 3 किलोमीटर अंतरावर कोळगाव बुजुर्ग येथे शिवारामध्ये यश आम्हाला सापडला आणि आमचं मोहीम तिथे संपली। परंतु सर्व गावावर शोककळा पसरली होती। रेणापूर, कोळगाव खुर्द, कोळगाव बुजुर्ग येथील नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं। माननीय तहसीलदार साहेब, तसेच प्रशासन, तलाठी, आमच्या गावचे ग्रामसेवक यांनी रात्रंदिवस इथे राहून आम्हाला सहकार्य केलं। यामध्ये आज आमच्या दामिनीताई ढगे यांनी येऊन या दोन्ही कुटुंबांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या वतीने जसं काही होता येईल तशी सहानुभूतीपूर्वक मदत म्हणून 51,000 रुपयाचं त्यांना दिलेले आहे। त्याबद्दल आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीने
आणि सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. रेणापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे आमच्या परिवाराला येऊन माननीय दामिनीताई दादारावजी पाटील ढगे यांनी येऊन आमच्या कुटुंबास सांत्वनपर भेट देऊन 51,000 रुपयाची भेट दिली. आमच्या परिवारासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगल्या पद्धतीची भेट झालेली असं मी सांगतो. त्यांचे आभार. दामिनी दादाराव पाटील ढगे यांनी आमच्याकडे मुलाला आर्थिक मदत म्हणून 50,000 रुपये दिली, 51,000 रुपये दिली. धन्यवाद.